अहिल्यानगरच्या सायबर पोलीस ठाण्यात सॉफ्टमेट कंपनी आणि पीआरएम कंपनीच्या माजी कर्मचाऱ्यांनी सोर्स कोड चोरी केल्याप्रकरणी तब्बल 6 जणांविरोधात गुन्हा दाखल झाला होता। या प्रकरणी सॉफ्टमेट कंपनीच्या मुख्य आरोपीचा जामीन अर्ज आज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळलाय। अहिल्यानगरच्या जिल्हा सत्र न्यायालय, मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठ आणि आता सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा सॉफ्टमेट कंपनीचा मुख्य आरोपी मंदार पाथरीकरचा जामीन अर्ज फेटाळलाय। त्यानंतर पोलिसांनी हे आरोपी सापडत नाहीत। सायबर पोलीस या प्रकरणात हातबल काय असा प्रश्न आता या निमित्ताने उपस्थित होतोय। सर्वोच्च न्यायालयानं जामीन फेटाळल्यानंतर सॉफ्टमेटचा मुख्य आरोपी फरार। मंदार पाथरीकरसह अन्य आरोपी पोलिसांना सापडेनात। सायबर पोलीस हतबल तर बँक ऑफ महाराष्ट्राच्या अधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद। अहिल्यानगरच्या सायबर पोलीस ठाण्यात सॉफ्टमेट कंपनी आणि पीआरएम कंपनीच्या माजी कर्मचाऱ्यांनी पीआरएम कंपनीचा मुख्य सोर्स कोड चोरी केल्याप्रकरणी 6 जणांविरोधात गुन्हा दाखल झाला होता। या प्रकरणी सॉफ्टमेट कंपनीचा मुख्य आरोपी मंदार पाथरीकर याचा जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयानं फेटाळलाय। तसंच पीआरएमचे माजी कर्मचारी जालिंदर गमे आणि मुकुंद दायमा हे पोलिसांना गेल्या 3 ते 4 महिन्यांपासून गुंगारा देत आहेत। विशेष म्हणजे खून, दरोडा यासारख्या गंभीर गुन्ह्यांचे आरोपी सापडतात, मात्र हा गुन्हा गंभीर असून सुद्धा पोलिसांना हे आरोपी सापडत नाहीयेत। त्यामुळे आता पोलिसांच्या तपासावर सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। या प्रकरणी बँक ऑफ महाराष्ट्राच्या जनरल मॅनेजर गिरीश थोरात आणि असिस्टंट जनरल मॅनेजर उत्कर्ष कांबळे यांची देखील चौकशी करण्यात आलेली होती। या संदर्भात त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला गेला, मात्र त्यांनी वेळोवेळेला टाळाटाळच केली आहे। त्यामुळे आता बँक ऑफ महाराष्ट्राचे अधिकारी आणि सॉफ्टमेट कंपनी काही खेळी खेळत आहे का असा संशय निर्माण झालेला आहे। सोर्स कोड चोरी प्रकरणी 2 अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करण्यात आली आहे। सॉफ्टमेट सिस्टम LLP आणि पीआरएम कंपनीच्या सोर्स कोड चोरी प्रकरणाच्या तपासाला वेग आला असून या प्रकरणात सायबर पोलिसांनी गिरीश थोरात आणि उत्कर्ष कांबळे यांची सुमारे 3 तास कसून चौकशी केलेली आहे। तपासादरम्यान दोन्ही अधिकाऱ्यांकडून विविध बाबींवर माहिती घेण्यात आल्याचं समजतंय। चौकशीनंतर गिरीश थोरात यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आलाय, मात्र त्यांनी प्रतिक्रिया देणं टाळलं आहे। या प्रकरणाचा तपास सायबर पोलिसांकडून केला जात आहे। या संदर्भात राज्यभरामध्ये सोर्स कोड चोरी संदर्भात जोरदार चर्चा सुरू आहे। मात्र या संदर्भात तासोतास चाललेल्या चौकशीमध्ये काय काय समोर आलं या संदर्भात हे अधिकारी कोणतीही माहिती देत नाहीयेत। मात्र हा एक मोठा या ठिकाणी संशय जो आहे तो व्यक्त केला जातोय। बँक ऑफ महाराष्ट्र आणि सॉफ्टमेट कंपनीचे गेल्या काही दिवसांपूर्वी नाशिक रोड इथल्या शाखेमध्ये काम सुरू असल्याचं उघड झालं होतं। याबाबत नाशिक शाखेतल्या अधिकाऱ्यांनी मुंबई आणि पुण्यातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरनं इथं काम सुरू असल्याचं सांगितलं। आता या चोरीच्या सॉफ्टवेअरवर इतर जिल्ह्यातही काम सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जातीये। याबाबत बँक ऑफ महाराष्ट्राचे वरिष्ठ अधिकारी काय भूमिका घेतात आणि संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करतात का किंवा त्यांना पाठीशी घालतात का हे पाहणं महत्त्वाचं असेल। तसंच या संपूर्ण प्रकरणावर ग्रामविकास सचिव काय कारवाई करतात याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।